हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मायसेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण सीटेट एक्झामिनेशनसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा अभ्यास करीत आहोत. हा भाग जो आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि टोटल 13 मार्क्स आपले जे आहेत ते या पर्टिक्युलर भागावर डिपेंड करतात. सो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आणखीन एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे लेवल ऑफ टीचिंग, शिक्षणाचा स्तर. सो हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जेव्हा एक पर्टिक्युलर टीचिंग विषयी आपण बोलत असतो तर या टीचिंगमध्ये जे आहे लेवल्स असतात. ठीक आहे, आणि हेच पर्टिक्युलर लेवल जे आहे ते आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि सीटेट एक्झामिनेशनमध्ये यापूर्वी सुद्धा या भागातून बहुतांश प्रश्न आलेले आहे आणि समोरही आपल्याला नक्कीच दिसून येईल. सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण हां, आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण लेवल ऑफ टीचिंगचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तो किती लेवल असतात बा, तर लक्षात घ्या टोटल लेवल असतात 3. किती लेवल आहे? हां, टीचिंग प्रोसेस जी आहे, मी आता काही वेळ मागच्या जे आपलं पर्टिक्युलर सेशन आहे त्यामध्येच आपण बोललेलो की टीचिंग ही एक प्रोसेस आहे ना. हां, तर हे टीचिंग प्रोसेसमध्ये जे आहे लेवल दिलेले आहे टीचिंगचे. किती लेवल आहे? 3 लेवल आहे. पहिला जो लेवल आहे तो म्हणजे MLT. आता MLT म्हणजे काय? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. याला स्मृती स्तर म्हणतात आणि स्मृती स्तर दिलेला आहे हर्बट यांनी. ठीक आहे, याचा अर्थ स्मृती स्तर याचे प्रतिपादक कोण झाले? हर्बट झाले. ठीक आहे, तर स्मृती स्तर यांचे प्रतिपादक कोण आहे? हर्बट आहे. यानंतरचा दुसरा लेवल आहे ULT. याला म्हटलं जातं अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. याला जे आहे समज स्तर किंवा आकलन स्तर सुद्धा म्हणतात आणि हे मॉरिसनने दिलेला आहे. कोणी दिलेला आहे हा स्तर? मॉरिसन यांनी दिलेला आहे. आणि तिसरा स्तर आहे RLT. याला रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असं म्हणतात. याला मराठीमध्ये चिंतनशील स्तर म्हणतात. जे कोणी दिलेलं आहे? हंट महोदयने आपल्याला काय दिलेलं आहे? चिंतनशील स्तर दिलेला आहे. आता हे होतं काय? आता हे आपण जाणून घेऊया. बघा, MLT जे असतं ना, हे मेमरी लेवल, स्मृती म्हणजे मेमरी होते है ना. हां, तर याचा अर्थ या लेवलमध्ये आपण सगळ्या गोष्टी काय करत असतो? आठवत असतो, पाठांतर करतो. आता बघा, लहान असताना आपण 1, 2, 3, 4 असं पाठच केलेलं होतं. ABCD असं आपण पाठ करीत असतो ना. सेम या पद्धतीमध्ये आपण काय करीत असतो? रटाळ पद्धतीचा वापर करीत असतो. ओके, यानंतरचा भाग आहे ULT. आता बघा, ULT जे लेवल आहे अंडरस्टँड म्हणजे काय करणं? आकलन करणं. म्हणजे जे आपण पाठ केलं बा 1, 2, 3, 4 आहे ना, तर हे पाठ केलेल्या वस्तू आपल्याला समजायला लागतात. जसं की 1 मध्ये जर आपण 1 मिळवलं तर 2 होणार. तर हे आपल्याला कुठं येणार? जेव्हा आपण आपलं समज स्तर म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल जेव्हा आपली समोर जाणार त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी कळणार. ठीक आहे, त्यानंतरचं आहे चिंतनशील स्तर. यामध्ये आपण काय करतो? रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. समजा आपल्यासमोर एखादी प्रॉब्लेम आलेली, तर ते प्रॉब्लेम आपण कुठे सॉल्व्ह करणार? RLT म्हणजे RLT मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे लेवल ऑफ टीचिंगच्या 3 लेवल असतात. मेमरी लेवल ऑफ टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, अशा प्रकारचं याला आपण MLT, ULT आणि RLT असं सुद्धा म्हणू शकतो. तर याला लक्षातच घ्या की मेमरी लेवल कोणी दिली? हर्बट यांनी. आकलन स्तर म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग कोणी दिली? मॉरिसननी. तिसरा आहे चिंतनशील स्तर. तर चिंतनशील स्तर कोणी दिला आहे? हंट महोदयनी. ठीक आहे, तर हे गोष्ट आपल्याला माहीतच असावी. आणखीन तुम्हाला याविषयी डिटेलमध्ये सांगण्यात येणार आहे. ठीक आहे, तर यासाठी बघा, सीटेट एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. कंप्लीट कोर्स पेपर 1, पेपर 2 अशा दोनही पेपरसाठी कोर्सेस अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे, फुल सिलेबस नोट्स आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता, फुल सिलेबस MCQs आहे आणि सीटेटच्या दोनही पेपरची फीस मात्र 3000 आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी आजच प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तुम्ही डाउनलोड करा. किंबहुना बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे आपले. ऑफिशियल नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. किंबहुना जर आपल्याला एकच पेपर
जॉईन करायचं आहे तर पर पेपर फीस जी आहे मात्र 2000 रुपये आहे. सो आजच आपल्याला काय करायचं आहे, या कोर्सला जॉईन करायचं आहे. त्यासाठी नंबर दिलेले आहे, या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. तर स्मृती स्तर बघा, स्मृती स्तर जे आहे ना, लिस्ट थॉटफुल त्याला म्हणतात. लिस्ट थॉटफुल म्हणजे काय? कारण यामध्ये विचारहीन पातळी याला म्हटलं जातं. विचारहीन का बरं? कारण या स्तरावर जे स्टुडंट आहे कोणत्याही प्रकारचं विचार करीत नाही. जसं आपण अंगणवाडीमध्ये होतो, लहानपणी जे आपण शिकत होतो, जर शिक्षकाने म्हटलं ए फॉर ॲपल तर आपणही म्हणायचो, ठीक आहे. आता बघा, मछली जल की राणी है असं आपण म्हणतो आहे ना. हां, तर हे आपण पाठच केलेलं लहान असताना. पण आपण लहान असताना हे विचार करत नाही आहे ना, विचार शून्य असतं. जर शिक्षक म्हणत आहे मछली जल की राणी आहे तर असन बा असं आपण समजतो, बरोबर का? म्हणजे काय करतो आपण MLT मध्ये, म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये जे आहे, आपण कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. शिकण्याची मेमरी लेवल जी आहे, हे शिक्षकांचा परिचयात्मक टप्पा असतो. कारण MLT मध्ये जे आहे ना, काय शिकवायचं, कशा पद्धतीने शिकवायचं, कोणत्या सिक्वेन्सने शिकवायचं, हे सगळं जे आहे डिपेंड करतं शिक्षकावर. है ना. शिक्षकच सगळं सूत्रधार असतो आहे ना. सर्वप्रथम त्यांना 1 2 3 4 शिकवायचं आहे, की नंतर अल्फाबेट, नंतर अंकगणित काय शिकवायचं आहे, हे पूर्णतः स्वतंत्र असतं कोणाला? शिक्षकाला. ठीक आहे. म्हणून या लेवलमध्ये आपण काय बघतो, शिक्षकाची भूमिका ही प्रमुख मानली जाते. शिक्षणाच्या या स्तरात केवळ घटक आणि माहितींचं प्रेझेंटेशन असतं. फक्त माहितींवर भर दिलं जातं. जसं 1 2 3 4 ए, बी, सी, डी है ना, एक सिक्वेन्सने त्यांना काय केलं जातं, व्यवस्थितरित्या सादर करून शिकवलं जातं है ना. तर यामध्ये एक पर्टिक्युलर अभ्यासक्रमावर भर दिला जातो. सिक्वेन्सली यामध्ये काय असतं, अभ्यासक्रम असतं, की बा पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही ABCD शिकवायचं. दुसऱ्यांदा काय करायचं, 1 2 3 4 शिकवा. त्यानंतर बे शिकवा, बे दुने 4 शिकवा. ठीक आहे. अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो आणि हा पर्टिक्युलर सिक्वेन्स जे आहे ते विद्यार्थी शिक्षक जे आहे फॉलो करतात. मेमरी लेवल हे एक विशिष्ट क्रम असतो आहे ना. हा एक सिक्वेन्सलीच इथे गोष्टी शिकवणार, ज्यामध्ये शिक्षक जो आहे ना, तो प्रमुख भूमिकेमध्ये असतो. कारण काय शिकवायचं, कशा पद्धतीने शिकवायचं, हे सगळं जे निर्धारित करतो तो शिक्षक असतो. त्यामुळे मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे MLT जी आहे, या MLT मध्ये शिक्षक जो आहे त्याची भूमिका सर्वप्रमुख असतं आहे ना. मेन भूमिकेमध्ये आपल्याला इथे कोण दिसून येईल, तर मेन भूमिकेमध्ये इथे आपल्याला शिक्षक दिसून येतं. ओके. लेवल टीचिंग मध्ये शिक्षक हुकूमशहा सारखा असतो है ना. हा, अशा प्रकारे अध्यापनात शिक्षक सक्रिय असतो, ऍक्टिव्ह असेल, कारण त्याला शिकवायचं आहे, त्याला सगळं एक्सप्लेन करायचं आहे, त्यालाच प्रेझेंटेशन करायचं आहे. तर जर सगळं शिक्षक करेल तर ऑब्व्हियसली यामध्ये MLT लेवलमध्ये काय असतो, विद्यार्थी निष्क्रिय असतो. कसा असतो, फक्त दर्शक बनून बसून असतो. ठीक आहे. त्याला काहीच काय म्हणते म्हणजे ऍक्टिवनेस जे आपण म्हणतो ना, ते विद्यार्थ्यांमध्ये या लेवलमध्ये नसतं. स्मरण शक्तीच्या पातळीवर शिक्षक आणि विद्यार्थी यात फरक नसतो. मेमरी लेवल जे आहे ते ब्लूमच्या टेक्सोनॉमी आपण बघतो, ब्लूम टेक्सोनॉमी म्हणून. ठीक आहे. त्याच्या ज्ञान स्तर आहे, 6 स्तर त्यांनी सांगितलेले आहे. त्यापैकी पहिला स्तर असतो ज्ञान, त्याच्याशी संबंधित आपल्याला दिसून येतं. बरं. तर हा जो मेमरी लेवल आहे, या मेमरी लेवलमध्ये शिक्षक कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवितो, तर यामध्ये स्मरण स्तरावर वस्तुस्थितींचे स्मरण केले जातं. फॅक्ट त्यांना रिकॉल करायला सांगितलं जातं, की आठवा, बे क बे, बे दुने 4. ठीक आहे. अशा प्रकारे लॉजिक जे आहे ना, तिथे महत्वाचं नसतं. लॉजिक काही सांगत नाही, की 2 मध्ये 2 जर जोडणार आपण 4 होणार, म्हणजे हे फाडा कसे बनते बा हे नाही शिकवणार. इथे सरळ आपल्याला शिकवण्यात येईल, बे क बे, बे 2 4, बे ठीक आहे, 6 8 असं नाही का, असं शिकवतात. नंतर आहे प्रश्नोत्तर. प्रश्नोत्तर पद्धतीत स्मरणशक्तीच्या पातळीला काहीच फरक पडत नाही है ना. कारण या स्तरावर जो आहे ते फक्त आणि फक्त रट रट रटना. ठीक आहे, अशा प्रकारचं पद्धत असते. हर्बटने जे आहे ना, स्मृती पातळी MLTचं जे प्रवर्तक मानले जातं, हर्बट आहे. ठीक आहे. तर मेमरी लेवल ऑफ टीचिंग कोणाद्वारे दिलेली आहे, तर हर्बटद्वारे.
आता लक्षात घ्या, हा जो आहे ना पहिला टप्पा आहे. शिक्षणाचा पहिला स्तर म्हणजे काय? MLT. कारण ज्या गोष्टी आपण रटतो तेच नंतर आपण काय करणार आहे? समजणार आहे. तर यामध्ये मूल्यमापनासाठी तोंडी, लेखी अशा पद्धतींचा जो आहे तो वापर केला जातो. आहे ना? हां. यामध्ये वास्तुस्थिती लक्षात घेतली जाते, तर याचं काही फायदे आहे. जसं लहान मुलं जे आहेत त्यांना जर आपल्याला शिकवायचं आहे, उपयुक्त ठरतं. म्हणजे ते हळू-हळू जे आहे ते शिकणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कारण आपण हळूवारपणे जेव्हा 1, 2, 3 पाठ होऊन जाणार, नंतर आपण अल्फाबेटकडे जाणार, नंतर आपण शब्दजोड त्यांना शिकवणार. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हे केलं जातं. त्यामुळे जे स्लो लर्नर आहेत, स्लो लर्नरला याचा नक्कीच आपल्याला फायदा होताना दिसून येईल. हा शिक्षणाचा चिंतनशील आणि जो आकलन स्तर आहे त्याचा आधार आहे. आता बघा, MLT मध्ये आपण काय करतो? रटून, आहे ना? ULT कडे वळणार. म्हणजे जे आपण काय केलेलं आहे, स्मरणात ठेवलेलं आहे. जे आपण आठवणीत ठेवलेलं आहे, तेच आपण नंतर काय करणार? समजायला सुरुवात करणार आहोत. ओके? तर उच्च वर्ग जे आहे त्यासाठी अजिबात आपण एवढं मोठा सिलेबस असतो जेव्हा आपण हायर स्टडीजकडे वळतो. त्यावेळी बघा ना, सिलेबस खूप मोठा असतो आणि एवढा मोठा सिलेबस आपण रटू शकत नाही. या पद्धतीत वर्गात फारच कमी संवाद होतो आणि या पद्धतीमध्ये स्वाध्याय जे आहे ते विद्यार्थ्यांना दिले जात नाही. ओके. नेक्स्ट आहे शिक्षणाच्या टिप्स. साहित्य जे आहे अर्थपूर्ण असतो. पुरेसे आणि योग्य साहित्य असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. विषय एकात्मिक आणि सुरेख असावा, म्हणजेच योग्यरित्या एक्सप्लेनेशन प्रेझेंटेशन असायला हवं. ठीक आहे. यानंतरचा आहे आकलन स्तर. याला अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग असं म्हणतात. आणि अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आकलन स्तरामध्ये शिकवण्याचे कार्य तोंडी लिखित माहिती समजून देणे, त्यांचं अर्थ लावणे, त्याचं वर्गीकरण करणे, सारांश देणे अशा प्रकारचं संबंधित असतं. म्हणजे ज्या गोष्टी आपण इथे रटून घेतलेल्या आहे, आता त्याच गोष्टी आपण इथे काय करणार? समजायला सुरुवात करणार, की 1 मध्ये 1 घालू तेव्हा 2 होईल आणि याच्यामध्ये जर 1 ॲड केला तर 3 होईल. परत याच्यामध्ये 1 ॲड करा तर 4 होईल. हे आपल्याला समजायला लागतं कुठं? अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये. ठीक आहे? तर हे खूप महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. या टप्प्यात अध्यापन शिकण्याच्या उद्देशांचं सर्वोच्च कौशल्य जे आहे, स्किल जे आहे ते डेव्हलप होत असतात अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. सो अंडरस्टँडिंग लेवल जे आहे यामध्ये आपण व्याख्यान पद्धतीचा वापर करतो शिक्षक. विज्ञान प्रदर्शन म्हणजे बघा, प्रेझेंटेशन असं दाखवणं आणि ॲज वेल ॲज त्याला एक्सप्लेन करणं या पद्धतीचा वापर करतो. विद्यार्थ्यांमध्ये डिस्कशन घडवून आणतो. इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीला समजावून सांगत असताना सर्वप्रथम तो उदाहरण देणार, नंतर थिअरी सांगणार आहे ना, अशा पद्धतींचा वापर करीत असतो. तर आकलन स्तर कोणी दिलेला आहे? मॉरिशसने दिलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, मॉरिशसने काय केलेलं आहे? आकलन स्तर दिलेला आहे आणि या टप्प्यात विद्यार्थी घटक लक्षात ठेवण्यात तसेच समजून घेण्यास शिकतात. यामुळे विद्यार्थ्यांचं तर्क जे आहे लॉजिक डेव्हलप होत असतं. त्यामुळे मूल्यमापनाची ही पातळी जी आहे निबंध, वस्तुनिष्ठ प्रश्न अशा स्वरूपांचं प्रश्नातून काय करत असतं? विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन करत असतं. याचा अर्थ MLT जे आपण बघतो यामध्ये पूर्णतः रटणं असतं. ठीक आहे. यानंतर जेव्हा आपण थोडा समोर जातो तेव्हा जे आपण रटलेलं आहे त्या गोष्टी आता आपण काय करणार? समजायला सुरुवात करतो. ठीक आहे. आणि दोन्ही लक्षात घ्या, की जेव्हा आपण म्हणजे एक प्रकारचं MLT जे आहे ते बेस तयार करून देत असतं ULT साठी. ठीक आहे. बरं. तर अध्यापनाचं चिंतनशील पातळी आहे ना. तर अध्यापनाची जे RLT आहे. आता बघा, MLT मध्ये आपण काय करतो? MLT मध्ये आपण सगळं रटून घेतलं आहे ना. नंतर ULT मध्ये आलेलो अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळी आपल्याला समजायला लागतं. आता आपण रटूनही घेतलं, समजूनही घेतलं, तर यातून आपण काय करणार? RLT मध्ये जाणार. म्हणजेच आपल्या समोर जर समजा एखादी समस्या आलेली, तर ती समस्या आपण सॉल्व्ह करण्यासाठी कॅपेबल होऊन जाणार. ठीक आहे. तर चिंतनशील पातळी टीचिंगमध्ये मेमरी आणि कम्प्रिहेन्शन या दोनही गोष्टी शिकवणे समाविष्ट असतं. म्हणजे पर्टिक्युलर एखादी पॅराग्राफ तुम्ही वाचलेला आहे, तर त्या पॅराग्राफचं सार तुम्ही स्वतः काढू शकता. आहे ना. म्हणजे तुम्हाला एकूण काय कळलं बा या भागातून, हे तुम्ही काय कुठे पाहता, तर हे आपलं RLT मध्ये आपल्याला कळतं.
ओके. सो RLT म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आकलन स्तर, थिंकिंग लेवल म्हणजे जे आपलं विचार करण्याची क्षमता आहे याच्यात वाढ करतं. विद्यार्थ्यांचं वर्तनामध्ये विकास घडून आणतं RLT. मुलांमध्ये सर्जनशील क्षमतांचा सुद्धा विकास, आपलं क्रिएटिव्ह ॲबिलिटी म्हणजे नवीन काही शोधण्याचं, नवीन काही करण्याचं जे आपण बघतो, डेव्हलपमेंट जे बघतो, विद्यार्थ्यांची ॲबिलिटी जे बघतो, क्षमता विकसित होत असतं RLT मध्ये. ओके. अशा वेळी विद्यार्थ्यांसमोर एक समस्या, प्रॉब्लेम दिली जातं आणि जेणेकरून विद्यार्थी काय होणार, प्रवृत्त होणार. आणि समजा विद्यार्थी प्रवृत्त झाले तर ऑब्व्हियसली ते प्रॉब्लेम जे त्यांच्या समोर आलेली आहे ते सॉल्व्ह करणार. याचा अर्थ एक बेस म्हणून MLT खूप महत्वाचा आहे, कारण यामध्ये सगळ्या गोष्टी रटले जाते. रटल्यानंतर आपण त्या रटलेल्या गोष्टी इथे समजून घेतलेला आहे ना, आणि समजल्यानंतर आपण काय करणार आहोत, सगळं प्रॉब्लेम स्वतः म्हणजे रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण सक्षम झालेलो आहोत. ठीक आहे. तर हे आहे RLT. ओके. ज्यामध्ये आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम काय करीत असतो, सॉल्व्ह करीत असतो. सो विचार पातळी शिकून विद्यार्थ्यांचे विचार पातळी विकसित केले जाते. विद्यार्थ्यांची जी थिंकिंग लेवल आहे, या थिंकिंग लेवलचा सुद्धा विकास आपल्याला या पातळीमध्ये दिसून येतं होताना. ठीक आहे. तर हे लेवल कोणी दिलेली आहे, तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग देण्याचा जो श्रेय आहे हंट महोदयला जातो. कारण हंट महोदयनी जे आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, शिक्षणाचा चिंतनशील स्तर, हे याचे प्रवर्तक मानले जातात. यात मेमरी लेवल आणि कम्प्रिहेन्सिव्ह लेवल, जे कम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय, असं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पॅरेग्राफ वाचलेला आहे आणि त्या पॅरेग्राफला तुम्ही समजून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही क्वेश्चन आन्सर देणार त्या पॅरेग्राफवरचं, तर त्याला कम्प्रिहेन्सिव्ह म्हणतात. म्हणजे जी एक विचार शैली आहे किंवा थिंकिंग पॉवर जे आहे ते आपलं RLT मध्ये काय होत असतं, डेव्हलप होत असतं. आणि बघा, जर एखाद्या वस्तूला समजण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये आलेली आहे, तर याचा अर्थ काय होईल, कोणतीही प्रॉब्लेम आपल्या समोर येऊ द्या, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण सक्षम होऊन जाणार. यातून वर्गातील वातावरण विद्यार्थी स्नेही होतं. विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा म्हणजे बघा, आपण बघितलं MLT मध्ये काय होत होतं, सगळं करता धरता टीचर होता. पण आपण RLT मध्ये काय बघतो, की यामध्ये जे आहे ना, स्टुडंटला कळेल बा, स्टुडंट सेंटर्ड मेथडचं, जसं प्रॉब्लेम देऊन द्यायचं, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगायचं. ठीक आहे. आता विद्यार्थी जर स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागले, तर यातून काय होणार, त्यांचं रिझनिंग पॉवर, तर्कशक्ती आहे ना, आणि इमॅजिनेशन पॉवर जे आहे, इमॅजिनेशन आहे ना, हे सुद्धा त्यांचं काय होणार, डेव्हलप्ड होताना आपल्याला दिसून येईल. सो लेवल ऑफ टीचिंगचे 3 लेवल. एक आहे मेमरी लेवल आहे ना, हा. तर मेमरी लेवलला लिस्ट थॉटफुल म्हणतात. इथे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं विचार करत नाही. जर आपण विद्यार्थ्यांना म्हटलं ए फॉर ॲपल, तर ते ए फॉर ॲपलच म्हणेल. त्यांना जर आपण 1, 2, 3, 4 असं सिरीजने शिकवलं, तर विद्यार्थी तेच समजा प्रोनाउन्सिएशन करेल, कोणताही विचार करणार नाही, की एक आपण काउंट म्हणत आहोत, 2 का बरं म्हणत आहोत, 3 का बरं म्हणत आहोत, असं काहीच नसतं. नंतर जे आपण रटलेलं आहे ना, ते आपण समजायला लागतो, की 1 मध्ये 1 मिळवला तर 2 होणार, 2 मध्ये 1 मिळवला तर 3 होणार आहे ना, हे समजायला लागतं. म्हणजे आपण काय करतो, थॉट म्हणजे विचार करायला लागतो. कोणत्या लेवलमध्ये, ULT मध्ये. लास्ट आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. सो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे मोस्ट थॉटफुल लेवल ऑफ टीचिंग मानलं जातं. यामध्ये विद्यार्थी काय करतं, विचार करायला प्रवृत्त होत असतं. आणि समजा जर विद्यार्थी विचार करायला लागला, तर तो काय करू शकतो, त्याच्या समोर येणारे कोणतीही समस्या तो सॉल्व्ह करू शकतो. म्हणून लेवल ऑफ टीचिंगचे 3 लेवल, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. लिस्ट थॉटफुल म्हटलं तर लक्षात घ्या, मेमरी लेवल आहे ना. थॉटफुल लेवल कोणता आहे असं विचारण्यात आलं तर अंडरस्टँडिंग लेवल आहे. आणि मोस्ट थॉटफुल लेवल कोणता आहे असं विचारण्यात आलं तर रिफ्लेक्टिव्ह लेवल हा काय आहे, मोस्ट थॉटफुल लेवल आहे टीचिंगचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि सेकंडली सेटेड एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपलं कम्प्लीट कोर्स जे आहे ते लॉन्च झालेला आहे. सो आजच तुम्ही कोर्सला जॉईन करा. जॉईनिंगसाठी ऑफिशियल्स नंबर्स तुम्हाला दिलेले आहे. सो ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. सीटेट एक्झामिनेशनचा पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हायचं आहे. सेकंडली सेशनला अशाच पद्धतीने बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपले फ्रेंड्स सीटेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे तर त्यांना सुद्धा हे व्हिडिओ रेफर करा, जेणेकरून त्यांच्या एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यामध्ये त्यांना मदत होईल आणि लवकरात लवकर या कोर्सशी जुळा. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे बघत चला.